मागच्या 2 दिवसापासून सोशल मीडियावरती ही चर्चा रंगली आहे, की बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये लवकरच वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे. बिग बॉसने एक प्रोमो सुद्धा काढला होता आणि त्यातून असं दिसत होतं, की बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे. पण खरंच बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे का? आणि वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे, तर ती नक्की कोणाची होणार आहे? याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर खरं तर वाईल्ड कार्ड एंट्रीची संपूर्ण महाराष्ट्र वाट बघतोय. त्यात बिग बॉसवाल्यांनी प्रोमो काढल्यापासून सगळ्यांना वाटतंय, की बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे. पण तो प्रोमो एक मिसलीड प्रोमो होता. कालच्या एपिसोडमध्ये तुम्ही पाहिलं असेल, तर बिग बॉसने हे स्पष्ट केलेलं आहे, की ते एक ब्रँडचं मार्केटिंग होतं. म्हणजे कपड्याचा ब्रँड होता, त्याचं मार्केटिंग होतं आणि त्याचा तो प्रोमो होता. तो प्रोमो वाईल्ड कार्ड एंट्रीचा नव्हता. आता राहिली गोष्ट तर बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे का? तर हो, बिग बॉसमध्ये लवकरच वाईल्ड कार्ड एंट्री येणार आहे. पण आता ती वाईल्ड कार्ड एंट्री कोण आहे, हे अजूनपर्यंत गुलदस्त्यात आहे. मेकर्सकडून अशी कोणत्याही पद्धतीची अनाउन्समेंट करण्यात आलेली नाहीये. पण मेकर्सकडून बऱ्याच लोकांना अप्रोच करण्यात येत आहे आणि यावेळेस बिग बॉसच्या घरात एक नाही तर मल्टिपल वाईल्ड कार्ड एंट्री येणार आहेत आणि त्या वाईल्ड कार्ड एंट्री साधारणतः सीझनला 50 दिवस पूर्ण झाले, की त्यानंतर होणार आहेत. आता हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे, की या वाईल्ड कार्ड एंट्री बिग बॉसच्या घरात कशा पद्धतीने येतात आहे आणि कशा पद्धतीने परफॉर्म करत आहेत. तुम्हाला काय वाटतं? खरंच बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री होईल का? आणि वाईल्ड कार्ड एंट्री झाली तर नक्की कोण येईल? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.